नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर। पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन, पुणेकरांचा आवाज बुलंद करणारं 1994 पासूनचं डिजिटल वार्तापत्र पुणे वृत्तदर्शन। डेक्कन क्वीन असा ज्यांचा उल्लेख केला जातो त्या म्हणजे सौ मंजुश्री संदीप खर्डेकर। डेक्कन प्रभागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे गेल्या 10 वर्षाहून अधिक काळ त्या काम करतायत। संदीप खर्डेकर हे आपल्या सर्वांना पतित पावन संघटनेच्या माध्यमातून 40 वर्षापासून माहिती आहे। पुढे ते भारतीय जनता पक्षामध्ये जॉईन झाले आणि तिथे काम करू लागले। त्याचबरोबर सौ मंजुश्री त्यांच्या बरोबरीनं काम करू लागले। 5 वर्षापूर्वी त्यांना नगरसेविका होण्याचा मान भारतीय जनता पक्षानं दिला आणि याही वेळेला तो पुन्हा दिलाय वार्ड क्रमांक 29 मध्ये। कर्तव्यदक्ष नागरिकांच्या सेवेला तत्पर असणाऱ्या आणि होय त्या बाबतीमध्ये जैन, गुजराती, मारवाडी, ब्राह्मण, मराठा, क्षत्रिय, कुणबी, बारा बलुती सर्वांशी, त्याचप्रमाणे जय भीम आंबेडकरी समाजाशी सुद्धा ज्यांचा समन्वय आहे, संपर्क आहे आणि ज्यांच्याकडे गेल्यानंतर फक्त काम विचारलं जातं त्या मंजुश्री खर्डेकर। जाणून घेऊयात त्यांच्या शब्दात। नमस्कार, मी नगरसेविका मंजुश्री संदीप खर्डेकर। मला भारतीय जनता पार्टीने या आपल्या प्रभाग 29 मधून पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे। खरं तर माझं काम, माझे मिस्टर सुरुवातीला पतित पावन संघटनेचं काम करायचे। त्यांनी 2001 ला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। तेव्हापासून मी सुद्धा भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती झाली आणि भारतीय जनता पार्टीचं काम करत आली। मला पक्षाने दुसऱ्यांदा संधी दिली आणि नक्कीच मी या संधीचं सोनं करेन या अर्थाने म्हणजे आपल्या प्रभागाचा विकास करेन। नागरिकांच्या मनामध्ये जसं आपलं पुढं पाहिजे तसं पुढं नक्की करण्याचा मी प्रयत्न करीन। आपल्या भागातले जे मुख्य प्रश्न आहेत की मोठे रस्ते, अतिक्रमण विरोधी फुटपाथ असतील किंवा आपल्या भटक्या कुत्र्यांची मोठी समस्या आपल्या भागामध्ये आहे। अशा जे वाहतूक समस्या असेल, पार्किंगला जागा नाहीये, कमी याच्यानी पाणी पुरवठा होतो, अशा सगळ्या ज्या समस्या आपल्या प्रभागाच्या आहेत त्या मी परत सोडवण्याचा प्रयत्न करेल। आणि नक्कीच मला खात्री आहे की आपल्या पुणे शहरासाठी जे मोठे प्रकल्प आपल्या पुण्यामध्ये चालू आहेत त्याला आपल्या प्रभागातनं सुद्धा जास्तीत जास्त लोकांचा जास्त रिस्पॉन्स, लोकांचं मतं घेऊन ते प्रकल्प मार्गी कसे लागतील याचा मी नक्कीच प्रयत्न करेल, पाठपुरावा करेल।